हाय मित्रांनो, खूपच दिवसांनी आज आले ब्लॉग बनवावं म्हटलं. खूप दिवसांनी आज काय ब्लॉग शूट केली. आमच्या दीपाबाईला काम आवरायला सांगितलं होतं, तर पहिलंच तिचं कॉलेजला जाण्यासाठी गाडी चार्जिंगला लावली तिने. आता गाडी चार्जिंग होईल तोपर्यंत तिचे काम आवरतील आणि त्याच्यामुळे ती म्हणली. हाय मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्वजण? आशा आहे सर्व ठीकच असताना मी पण मस्त मजेतच आहे. खूपच दिवसांनी आज ब्लॉग शूट करत आहे. तर म्हटलं चला मग आता आहे घरी घरी तर नसतेच मी एक पहिली गोष्ट, तर त्याच्यामुळे म्हटलं चला. अंगणात आज थोडा थोडा जरा जरा पाऊस चालू आहे आणि हे बघा टिप 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 पाऊस चालू आहे. गॅस संपलेला आहे त्याच्यामुळे पाणी ठेवलं होतं. भैया गेला आमचा, तर भैयानी आंघोळ करून गेला आणि दुसरं पाणी ठेवलं होतं. म्हटलं कोणाला तरी होईल. आणि आता माझी तर इच्छा काय नाही, पण करूनच घेते आंघोळ. श्रावण महिन्याचा पहिला दिवस असल्यामुळं तर त्याच्यामुळे पाणी तर आपल्याला तर असणारच आहे, तर आंघोळ करणारच आहे मी. ड्युटीला तर मला जायचं होतं बरं का तसं, तर पण म्हटलं नाही. नेमकं तितक्यात गॅस बी संपला होता, त्याच्यामुळे म्हटलं आज राहू देच, नाहीच जात. तर आमच्या दीपाबाईला म्हटलं तर आज श्रावण महिना आहे, म्हटलं झाडू पोचा करून घे. ती बी म्हटली कॉलेजला जाऊ का, कसं करू ग मम्मी? तर म्हटलं 9-9:30 वाजेपर्यंत गॅस जर भेटला तर तू तुझी तुझी टायमिंगला गॅसला त्याला गेली तरी, सॉरी, कॉलेजला गेली तरी चालन. आणि म्हणून आवरून बाई थोडी थोडी रुसती, पण काम आवरी पटपट. तिला बोलून सोलून पण उगाच आपलं पुरींना बोलल्याशिवाय शिकत नाहीत पुरी, म्हणून न म्हणतात ना सासर घरी गेल्यावर त्यांना त्रास. त्याच्यामुळे बोलून बोलून पुरींना शिकवायचे काम. कामाला काय गेलेली नाहीये आणि घरीच आहे, आज सुट्टीवर आहे. आमची दीपाबाई आहे, तिला म्हणते काम आवरचं टेन्शन. ती काय उठा नाही लवकर, बाहेर पाऊस चालू आहे. तब्येत खराब असल्यामुळं काय ना काहीच करण्याचं मन करत नाही, काहीच नाही. आमची पोरगी तर एक नंबरची आळशी आहे. आळशी बघा, आता ती रुसलेली आहे, तिला आता हे करीत बसावं लागल. आता असंच तिला अजून घुलवावं लागेल. आता घे म्हटलं पट 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 झाडू पोचा, श्रावण महिन्याचा दिवस आहे. ठीक आहे मम्मी, मी आवरते. तिचा नाश्ता झालेला आहे. साईबाबा नाश्ता आणला होता, साईबाबा नाश्ता पाकिट, तर तिने नाश्ता पाकिट खाऊन तर झाली आता आवरीते म्हटली. झाडू पोछा, कपडे धुणे, तिच्या कॉलेजला जाण्याचं आवरणे, सगळं टप 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 आवरण. आणि आम्हाला काय सिलेंडर सुद्धा आणायचंय ना, जाऊन शिर्डी मध्ये जाऊन. त्याच्यामुळं मग सिलेंडर बी घेऊन येईन. तुम्ही म्हणता शिर्डी मध्ये कसं काय म्हणते मी, आम्ही शिर्डीतच आहोत, पण शिर्डीपासून आमचं घर लांब आहे. त्याच्यामुळे आम्हाला ना इकडं आमच्याकडं गॅस टाकी येत नाही, त्याच्यामुळे आम्हाला जाऊन आणावं लागते. वरून आज पाऊस सुद्धा चालू आहे. तर मी काय अजून इतकी गाडी शिकण्यात परफेक्ट झालेली नाही. आणि आमचा भैया असल्यावर तर काही गाडीचं म्हणजे आम्हाला गॅसचं टेन्शनच नसतंय. पण असलं भैया बी नाहीये, त्याच्यामुळं आता आम्हाला जावं लागेल माझ्या लेकीला गॅस आणायला. तर आमची दीपूनी गेल्या वेळेस बी आणला होता गॅस, आणि ह्या वेळेस बी तीच आणीन. असं आता मुलगा मुलगा जॉबवर गेला म्हणल्या मुलगी हाताखाली आलेली आहे. तर मुलगा मुलगा बी खूप बोलत होता, म्हणत होता मम्मी तुला कधी गाडी शिकायची, कवा शिकशील, कवा बी काही अडचण येऊ शकते आणि तू अशी करतेस. पण म्हटलं शिकन शिकन. आणि आमच्या दीपाबाई बी म्हणत होती तिला काही सांगून उपयोग नाही, ती शिकत नाही, काही नाही. तिला किती बोल काही कर, नाही शिकणार ती. सगळं लेकर मला म्हणतात शिक शिक शिक, पण मी एवढं मनावर घेत नाही. काय मला चप्पल काढण्यासाठी सुद्धा असा सर्वास आहे सासूचा. काय म्हणला बाई सासूबाई? पन्नावर काढायची ना म्हटलं चप्पल, पन्नाच्या खाली तरी काढायची. हा पन्नावर काढीत जावं. चुकून राहिली असन. दररोजच चुकून राहती बाई. एवढं सासरवास नसावं. मम्मीला सासरवास म्हणल्या सासूला काय करशील? आ सासूला बी सासरवास करशील? मग अशा करतात. आला गॅसवाला फोन बिचाऱ्याचा.